शिवराज्याभिषेक एक अपूर्व सोहळा। रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली। स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातूनही शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले। बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले। शेवटी स्वराज्य उभं राहिलं, शत्रूवर वचक बसला। या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली। शेकडो वर्षांनी सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा या महाराष्ट्रात निर्माण झाला होता। स्वराज्य निर्माण झाला आहे हे सर्व जगाला कळावे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं। ते त्यांच्या स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी नाही, हे केले त्यांनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी। शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली, कारण रायगड हा मजबूत किल्ला होता। रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणं सोपं होतं, तसंच शत्रूवर नजर ठेवणं तितकंच सोयीचं होतं। चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्यांची पाहणी केली। प्रतापगडाच्या भवानी देवीचं दर्शन घेतलं। मोठ्या भक्तिभावानं त्यांनी देवीला सोन्याचं छत्र अर्पण केलं। समारंभाची तयारी सुरू झाली। शिवरायांनी सोन्याचं सिंहासन तयार करून घेतलं, त्याला मौल्यवान अशी रत्ने जडवली, त्यावर शुभ्र छत्र बसवलं। राजवाडे, विद्वान ब्राह्मण, हाताखालचे सरदार, कामदार इत्यादींना आमंत्रणे केली। राज्याभिषेकाचं पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले। गागाभट्टांचे घराणेही मूळ पैठणचे, पण काशी